अनेक वर्षापासून दिव्यांग बंधूंचं जे संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून त्यांचं दिव्यांगत्वाचं सर्टिफिकेट किती टक्क्याचं असलं तरी सगळ्यांना 1500 रुपये महिना दिला जातो एक मानधन म्हणून। पण माझं या माध्यमातून एक मागणी आहे की जसं 5%, 10%, 20% नंतर त्यांना 1500 रुपये महिना दिला जातो 40%चं, तसं प्रत्येकाच्या जर एक वर्गवारी आपण करणार काय? कारण जे 6000 रुपयाची जी मागणी आहे ती निश्चितच 80% पेक्षा वर जे दिव्यांग बांधव आहे त्यांना 6000 रुपये निश्चितच दिली पाहिजे। 20%च्या वर जे दिव्यांग आहे त्यांना 1500 रुपये, 40%च्या वर आहे त्यांना 3000 रुपये, 60%च्या वर आहे त्यांना 4500 रुपये आणि 80%च्या वर आहे त्यांना 6000 रुपये हे आपण मानधन देणार काय? कारण या संदर्भात त्यांची मागणी सुद्धा केलेली आहे। आणि दुसरा माझा प्रश्न असा आहे की दिव्यांग कल्याण खात्यात स्वतंत्र आकृतीबंध असावा असे अपेक्षित असून सुद्धा अद्याप आकृतीबंध तयार करण्यात आलेला नाही। याचे काय कारण आहे? शासनाच्या 100 दिवसाच्या कृती आराखड्यात प्रश्न विचारत आहे कर्मचाऱ्यांसाठी आश्वासित प्रगती योजनेची पदोन्नती आणि कार्यालयीन व्यवस्थापन सुधारणा जे अधिकारी कर्मचारी नियुक्त झालेत त्या सर्व रिक्त जागा तत्काळ भरणार काय? आणि राज्यातील दिव्यांग युवकांसाठी रोजगारांसाठी यूथ फॉर जॉब संस्थेसोबत समंजस्व करार केलेला आहे, या कराराची तत्काळ अंमलबजावणी आपण करणार काय? सभापती महोदय, सन्मान्य सदस्य प्रेम फुके यांनी विचारल्याप्रमाणे आज मला सांगायला येते की आमच्याकडे जवळजवळ 56 पदं आज मंजूर आहेत आणि त्यापैकी आम्ही 33 पदं भरलेली आहेत आणि आउटसोर्सिंग मध्ये पण आम्हाला 11 पदं मंजूर केली होती, त्याच्यातली 7 पदं म्हणजे ओव्हरऑल 40 पदं आम्ही त्यामध्ये ऑलरेडी नियुक्त्या केलेल्या आहेत। बाकीच्या याच्यासाठी आमची जीएडी कडे फाईल गेलेली आहे, जवळजवळ 1996 पदांचा ओव्हरऑल पूर्ण महाराष्ट्राच्या साठी आराखडा तयार आहे आणि तो गेलेला आहे। आणि बाकीचे जे लिपिक वर्ग आणि ह्याच्यासाठी जी फाईल आहे ती वित्त विभागाकडे गेलेली आहे, त्या दोन्हीच्या मंजुरी आल्या आणि काही जे त्याच्यातले जे आउटसोर्सिंगचे ते आउटसोर्सिंग कडून आणि बाकी पदस्थापना आपल्या MPSCच्या ह्याच्या माध्यमातून ज्या दिवशी मान्यता मिळेल त्या दिवशी आम्ही भरणार।